शेतकऱ्यांचं लाल वादळ थेट मुंबईला धडकणार आहे। नाशिक शहरातून शेतकऱ्यांचा हा मोर्चा मुंबईच्या दिशेने रवाना झालाय। विविध प्रलंबित मागण्यांसाठी किसान सभा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे शेतकरी शेतमजूर यांचा हा लॉंग मार्च आहे। माजी आमदार कॉम्रेड जे.पी. गावित यांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा मुंबईच्या दिशेने रवाना झाला। हजारो आदिवासी शेतकरी पायी चालत मुंबईकडे निघालेले आहेत। हे लाल वादळ आता मुंबईच्या दिशेने रवाना झालेलं आहे। अखिल भारतीय किसान सभेचा अखिल भारतीय आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड सध्या आपल्या सोबत थेट जोडले गेलेले आहेत। सागर, आपण पाहतोय आपल्या विविध मागण्यांवर आता संपूर्ण शेतकरी आंदोलक हे ठाम असल्याचं चित्र आहे आणि हळूहळू करत शेतकऱ्यांचं हे लाल वादळ आता मुंबईच्या दिशेने निघालंय। नक्कीच जर माझ्या पाठीमागे जर बघितलं तर हे सगळं लाल वादळ आता आपल्याला मिळते। हे हळूहळू कूच करत आता मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे। खरं तर नाशिक शहरालगत मुक्काम करून नाशिक शहरामध्ये हे आता लाल वादळ पोहोचलंय आणि या दृश्यांमध्ये जर बघितलं तर हजारो शेतकरी बांधव जे आहेत हे या मध्ये सहभागी होताना पाहायला मिळत आहेत। खरं तर हा लॉंग मार्च गेल्या अनेक वर्षांपासून निघतोय, विविध मागण्या घेत हा लॉंग मार्च काढतोय। मात्र सरकार याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप देखील या लॉंग मार्चच्या मध्ये असलेल्या आंदोलकांकडून करण्यात येतोय। गेल्या अनेक वर्षांपासून हा मार्च निघतोय, प्रलंबित मागण्या त्याच आहेत, कुठल्याही प्रकारची त्यावरती अंमलबजावणी होत नाहीये, अशा पद्धतीचा आरोप जो आहे तो ह्या लॉंग मार्च कर्त्यांकडून करण्यात येतोय। आपल्याबरोबर अजित नवले आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। काय सांगाल, खरं तर हा सगळा लॉंग मार्च होताना आपण गेल्या अनेक वर्षांपासून बघतोय अनेक शेतकरी पायी पायी, काहींच्या पायामध्ये चप्पल नाही, काही जण जसे पाहिजे तशा पद्धतीने आपला निवारा घेऊन घरातून बाहेर निघतात। सरकार याकडे लक्ष देताना दिसत नाही असं वाटतंय। नक्कीच सरकार लक्ष देत नाही। लॉंग मार्च निघाला की तेवढ्यापुरतं चर्चा करायची, लेखी द्यायचं। मागच्या वेळी तर विधानसभेमध्ये पटलावर स्वतः मुख्यमंत्र्यांनी निवेदन करून कालबद्धरित्या ह्या जमिनी आदिवासींच्या नावे करा अशा प्रकारचं आश्वासन दिलेलं होतं। मात्र आज तुम्ही बघा, परत तीच लोक, तेच माणसं आणि तेच मोर्चे। यापूर्वी आता 4 दिवसापूर्वीच ठाणे पालघरमध्ये 3 दिवस याच मागण्यांसाठी आम्हाला लढावं लागलं, संघर्ष करावा लागला। एकीकडे आदिवासी पट्ट्यामध्ये हे संघर्ष होत असताना बिगर आदिवासी पट्ट्यामध्ये सुद्धा शेतकरी किसान सभेच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या मागण्यांसाठी सातत्यानं लढत आहे। मराठवाड्यामध्ये आपण पाहिलं, नुकतंच जी अतिवृष्टी झाली, सबंधपणाने शेतकरी बर्बाद झाले, लाल बावटा लढला। कर्जमाफीसाठी लाल बावट्याने भूमिका घेतली आणि बच्चू कडूंच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन झालं त्याच्यामध्ये आम्ही सगळे सहभागी झालो। ऊसाला चांगला भाव मिळावा याच्यासाठी मराठवाड्यामध्ये प्रचंड संघर्ष केला। त्याच्यामुळे आदिवासी पट्ट्यात आलं की लॉंग मार्च आणि जंगल जमिनीची मागणी, आदिवासींच्या इतर हक्कांची मागणी आणि इतर पट्ट्यामध्ये सुद्धा लाल बावटा शेतकऱ्यांच्या मध्यवर्ती मागण्यांसाठी लढतोय। दुर्दैवानं सरकार अदानी अंबानीचं आहे, आमच्या जमिनी काढून घेत आहे शक्तीपीठच्या माध्यमातून, वाढवो बंदराच्या माध्यमातून। सरकार 100% कॉर्पोरेट कंपन्यांसाठी काम करत आहे, मतं आमची आणि सत्ता त्यांची, अशी परिस्थिती झालेली। काय वाटतंय खरं तर हा लॉंग मार्च पुन्हा एकदा तुमच्या नेतृत्वाखाली निघतोय? गेल्या काही दिवसांपूर्वी देखील आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्याच मागण्यांसाठी आंदोलन पुकारलं होतं। सरकार याकडे दुर्लक्ष करताना आपल्याला पाहायला मिळतंय का? वारंवार त्याच मागण्या कागदावर दिसतात पण प्रत्यक्षात उतरत नाही असं वाटतंय? खरं म्हणजे एवढ्या लोकांची मागणी आहे म्हणजे त्या मागणीला काहीतरी महत्त्व आहे, हे सरकारला कळायला पाहिजे होतं। परंतु सरकार याच्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करतं, हे आमचा आता आरोप आहे। आणि सरकारने ठरवलं तर 1 महिन्यामध्ये आमच्या सगळ्या मागण्या इम्प्लिमेंटेशन होऊन जातील, म्हणजे त्याची अंमलबजावणी होईल, अशा प्रकारच्या साध्या सुध्या मागण्या आहेत। परंतु सरकार ते करायला तयार नाही। याला कायदा होऊन 20 वर्षे झाली, वन जमिनीची अंमलबजावणी नाही। पाण्याचा प्रश्न आहे, संबंध पश्चिम पट्ट्यातले लोक, आदिवासी माणसं ही पूर्व भागात कोणी ऊस तोडायला येते, कोणी द्राक्षाच्या बागेवर येत आहे, कोणी रोजंदारी मजुरी करायला येत आहे। आमच्याकडे भरपूर पाऊस पडतोय, पाणी आहे, परंतु ते पाणी अडवलं जात नाही आणि संबंध लोक दुष्काळाच्या खाईमध्ये अजूनही आहेत। दोन्ही गोष्टी आहेत आणि म्हणून आम्ही अत्यंत ज्वलंत अशा प्रकारचे हे 2 प्रश्न आहेत। त्याचबरोबर शिक्षणाचा प्रश्न आहे। आमच्याकडे शासकीय आश्रमशाळा आहेत, त्या आश्रमशाळेमध्ये 12वी पर्यंतचे वर्ग आहेत, सायन्स फॅकल्टी वेगळे आहे, त्याच्यामध्ये गणिताचा शिक्षक नाही, सायन्सचा शिक्षक नाही। त्याचबरोबर
सध्या स्थितीला जी परिस्थिती जर बघितली तर हा लॉंग मार्च आता मुंबईच्या दिशेने रवाना होतोय. किती तारखेपर्यंत हा मोर्चा पोहोचेल आणि आपल्या ज्या मागण्या आहेत त्या सरकारने जर आधीच पूर्णतः मान्य केल्या तर हा जो मोर्चा निश्चितच. त्यामुळं सागर, आपण पाहतोय आता हे संपूर्ण लाल वादळ मुंबईच्या दिशेने निघालेलं आहे. त्यामुळे सरकारकडनं आता यांच्याशी चर्चा केली जाते का किंवा यावर काय तोडगा निघतो हे पाहावं लागेल. धन्यवाद या माहितीसाठी.